नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुण्यात गेले 12 तास मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाने पुण्याला अक्षरशः झोडपून काढलंय। गेल्या रात्री म्हणजे रात्रीच्या 3 वाजता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा तब्बल 50,000 क्युसेकच्या वेगाने मुठा नदीमध्ये करण्यात आला आणि हा विसर्ग कुठल्याही पूर्वकल्पनेशिवाय करण्यात आला होता, ज्यामुळे नदी पात्राला लागून असणारी जी कुठलीही वस्त्या आहेत किंवा सोसायट्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या घरांमध्ये हे पाणी पोहोचलं आणि इतकं तितकं पाणी नसून तब्बल 4 ते 5 फूट पाणी त्यांच्या घरात पोहोचलं आणि यामुळे तिकडच्या रहिवाशांनी अत्यंत संताप व्यक्त केला। यासोबतच पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत सुहास दिवसे त्यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळा या बंद ठेवण्याचे आदेश देखील काढलेत आणि पुण्याच्या कुठल्याही बसेस आहेत म्हणजे पीएम पीएमएल त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत। म्हणजे अनेक रूट्सवर अशी परिस्थिती आहे की तिथे झाडं पडली आहेत, खांब पडली आहेत किंवा पाणी साचलंय, ज्यामुळे ट्रॅफिक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। आणि त्यासोबतच आपण पाहू शकता हे जे म्हात्रे पुलावर आज आपण आहोत, यामध्ये हा जो विसर्ग आहे तो खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये जे कुठलेही पाणी सोडतात तो आहे। आणि खडकवासला परिसर त्याच्या पुढची जी गावं आहेत, मग ती दोणजे झालं, गोरे बुद्रुक झालं किंवा जवळगाव, तिथे अनेक लोक शेतकरी आहेत आणि तिथे त्यांची शेती आहे आणि या शेतीमध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे हे शेत आहे का तलाव आहे अशी परिस्थिती एका रात्रीत घडलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं खूप मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना प्रचंड मोठी भरपाई करावी लागणार आहे। यासोबतच पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत सुहास दिवसे, खासदार मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री अजित पवार यांनी देखील अत्यंत गरजेचं असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आव्हान पुणेकरांना केलंय। यासोबतच मी साक्षी, माय महानगर लाईव्ह, पुणे।